तिकडे गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी शहरात क्रीडांगण नसल्याने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांना रस्त्यावर किंवा खासगी जागेवर सराव करावा लागतोय। त्याचबरोबर मॉर्निंग वॉक करणाऱ्या ग्रामस्थांना सुद्धा या समस्येचा मोठा सामना करावा लागतोय। याचाच आमचे प्रतिनिधी मनीष रक्षंबर यांनी ग्रामस्थांकडून घेतलेला हा आढावा पाहूयात। आपण गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यामध्ये आलेलो। आरमोरी तालुक्यामध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी नोकरीकरिता मुलं हे ग्राउंड प्रॅक्टिस करत असतात आणि ग्राउंडचा सराव करत असताना त्यांना मेहनत घ्यावी लागते आणि मुलीसुद्धा ग्राउंडची प्रॅक्टिस करतात, कारण की येत्या काही दिवसांमध्ये मोठी पोलीस भरती निघणार आहे। त्याच्यामुळे गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक सोर्स महत्त्वाचा आहे ती म्हणजे पोलीस भरती। या ठिकाणी आपण बघू शकतो, या ठिकाणी काही मुली ग्राउंड प्रॅक्टिस करत आहेत आणि अशाच पद्धतीने या मुली एका मोकळ्या जागेवर ग्राउंड प्रॅक्टिस करत आहेत। परंतु विषय असा आहे की आरमोरी शहरामध्ये मोठा असा ग्राउंड नसल्यामुळे जे इथले ग्रामस्थ आहेत त्यांना एखाद्या अशा पडीक जागेवर वॉकिंग करावं लागते किंवा प्रॅक्टिस करावं लागते। आपल्यासोबत काही ग्रामस्थ आपण जाणून घेऊया ते काय सांगणार आहे। काकाजी सांगा, आरमोरीमध्ये ग्राउंड नाही का? आरमोरीमध्ये एक ग्राउंड आहे, परंतु हितकारणी विद्यालयामध्ये आहे। हां, तो शालेय विद्यार्थ्यापुरती मर्यादित आहे। बरं। त्यामुळे नगरपंचायत, नगर परिषद आरमोरीच्या वतीने, शासनाच्या वतीने आरमोरीतील विद्यार्थ्यांना तसेच इथील जे लोक आहेत त्यांच्या हालचालीकरिता एक मोठ्या ग्राउंडची आरमोरी शहरामध्ये आवश्यकता आहे। जरी प्रशासनाला विनंती आहे की ग्राउंडचे जागा उपलब्ध करून द्यावी, ही आमच्या नागरिकाच्या वतीने विनंती करण्यात येत आहे। महत्त्वाचा विषय म्हणजे आज रविवार असल्यामुळे काही ग्रामस्थसुद्धा फिरायला येतात, त्यांना वॉकिंग करायसाठी येतात। त्यामुळे या आरमोरी शहरामध्ये मोठा ग्राउंड नसल्यामुळे यांना फार प्रॉब्लेम येत असतो, म्हणजे नेमकं कुठं वॉकिंग करायचं बा म्हणून। याकरिता प्रशासनाने त्यांना ग्राउंड उपलब्ध करून द्यावं अशी त्यांची मागणी आहे। कॅमेरामनसह मनीष रक्षंबर, NDTV मराठी, गडचिरोली।